सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हत्याराने खुनी हल्ला करून 50 लाख रुपये लुटणाऱ्या राहुरीच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद। 5 जण गजाआड, 5 जण फरार, 20 लाख रुपयांची रक्कम हस्तगत। नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला करत लुटमार करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मस्क्या। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी शोएब अनवर सय्यद, धंदा कांदा व्यापारी, राहणार हाजी इब्राहिम बिल्डिंग, स्टेशन रोड, अहमदनगर हे व त्याचा भाऊ समीर सय्यद असे दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:45 वाजता त्याचे टोयोटो ग्लांजा कारने नेप्ती कांदा मार्केट येथे कांदा लिलावाकरिता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनी समोर यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या कारला धडक देऊन गाडी अडवून आरोपींनी कोयत्याने व लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडून फिर्यादी व त्याचा भाऊ यांच्यावर कोयत्याने वार करून फिर्यादीकडील 50 लाख रुपये रक्कम बळजबरीने हिसकावून चोरून घेऊन गेले होते। सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 985/2024 भारतीय न्याय संहिता 2023 से कलम 310(2), 311, 324(4) सशस्त्र अधिनियम 425 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर दरोड्याचा गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोसही तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, प्रशांत राठोड, रवींद्र घोंगासे, सागर ससाने, अमृत आढाव, शरद बुधवंत, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, सोमनाथ झांबरे, किशोर शेसाट, प्रमोद जाधव, अरुण मोरे अशांचे पथक नेमून वर नमूद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। वरील पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन साक्षीदाराकडे विचारपूस करून तपास पथकाने घटना ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासामध्ये 2 इसम युनिकॉर्न मोटरसायकलवर फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले। तपासामध्ये सदरचा गुन्हा हा तांत्रिक विश्लेषणावरून नागेश संजय चव्हाण, राहणार मोमीन आखाडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले। गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील आरोपी हे चोरी केल्याचे पैशाचे वाटप करण्यासाठी विळद घाट परिसरातील जाणाई तलाव येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खात्री करून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने जाणाई तलावाजवळ येथे जाऊन खात्री केली असता तेथे एक ॲपे रिक्षा, 2 मोटरसायकलसह 9 ते 10 इसम बसलेले व उभे असलेले दिसले। पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। पथकाने त्यापैकी 5 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुबारक गणीभाई आत्तार, वय 34, राहणार मुकुंदनगर, तालुका अहमदनगर, रिक्षा चालक व हमाल, सुनील छबू माळी, वय 22, राहणार बारागाव नांदूर, तालुका राहुरी, हमाल, अक्षय अण्णा बाजकर, वय 22, राहणार गडदे आखाडा, तालुका राहुरी, हमाल, मयूर उर्फ भैया अनंता गायकवाड, राहणार राहुरी खुर्द, तालुका राहुरी, मनोज सुंदर शिरसाट, 33, राहणार राहुरी खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर असे सांगितले। त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा, त्याचे पळून गेलेले साथीदार नागेश संजय चव्हाण, राहणार मोमीन आखाडा, तालुका राहुरी, फरार, अक्षय गोपाळे, राहणार बारागाव नांदूर, तालुका राहुरी, सागर चव्हाण, राहणार मल्हारवाडी रोड पाटाजवळ, तालुका राहुरी, अक्षय छबू साळवे, राहणार राहुरी खुर्द, तालुका राहुरी, अंकुश नामदेव पवार, राहणार प्रगती शाळेसमोर, तालुका राहुरी यांच्यासह कट रचून पाळत ठेवून गुन्हा केल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपीकडून 20,50,000 रुपये रोख रक्कम व 5 लाख रुपये किमतीचे वाहन, मोबाईल असा एकूण 25,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे।
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी गुन्ह्यातील आरोपी नागेश संजय चव्हाण व मुबारक गणीभाई अत्तार हे दोघे हमालीचे काम करतात, त्यामुळे त्या दोघात ओळख आहे। मुबारक अत्तार हे यातील फिर्यादी यांच्याकडे यापूर्वी कामास असताना फिर्यादी व मुबारक यांच्यामध्ये वाद झाल्याने मुबारक यास कामावरून काढून टाकले होते। तुम्ही जर फिर्यादीस लुटले तर खूप पैसे भेटतील, त्यांच्याकडे खूप पैसे असतात। यावरून मुबारक व नागेश चव्हाण यांनी गुन्ह्याचा प्लॅन तयार केला। त्यानंतर आरोपींनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर येथे येऊन रेकी करून फिर्यादीचे घर व कांदा मार्केट जाण्याचा रस्ता पाहून गेले होते। 7 सप्टेंबर 2024 रोजी मयूर गायकवाड व अक्षय बाचकर असे युनिकॉर्न मोटरसायकलवर इम्पिरियल चौक अहमदनगर येथे थांबून फिर्यादी निघाल्यानंतरची माहिती इतर साथीदारांना दिली व फिर्यादीचा वाहनाचा पाठलाग केला। त्यानुसार केडगाव परिसरात शाईन मोटरसायकलवर सुनील माळी व अक्षय साळवे व केडगाव बायपास जवळ स्विफ्ट कारमध्ये नागेश चव्हाण, अक्षय गोपाळे, सागर चव्हाण, मनोज शिरसाट अशांनी थांबून फिर्यादीची गाडी केडगाव बायपास येथे आल्यावर सदर गाडीचा पाठलाग करून हॉटेल राजनंदिनी समोर गाडी अडवून फिर्यादी व त्याचा भाऊ समीर सय्यद याला कोयत्याने मारहाण करून कारच्या काचा फोडून फिर्यादीकडील 50 लाख रुपये रक्कम बळजबरीने हिसकावून घेतलेली आहे। ताब्यातील आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 844/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2), 311, 324(4), शस्त्र अधिनियम 425 या गुन्ह्याचे तपास कामे कोतवाली पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे। ताब्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपीपैकी मयूर उर्फ भैया अनंथा गायकवाड याच्यावर वाळू चोरी, अक्षय अण्णा बाचकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, मुबारक गणीभाई अत्तार याच्यावर दुखापत, मनोज सुंदर शिरसाट याच्यावर गंभीर दुखापती करणे असे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर। अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली। त्यानंतर कार थांबल्यानंतर 2 इसम मोटरसायकलवरती आले। अशा 6 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 50 लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती। घटना व्यापाऱ्यासंदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यापैकी रौरी येथील सुनील छबू माळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे हमाल काम करतात त्यातील 3 हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे। व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल 112 यावरती माहिती कळवणे आवश्यक आहे।